लोकांना तुमच्या यशाचं कौतुक कधी नसतंच. तुमच्या यशामुळं त्यांचा फायदा होणार असेल तरच ते तुमचं कौतुक करतात. माफी चूक करणाऱ्याला दिली जाते, विश्वासघात करणाऱ्याला नाही. प्रत्येकाची इच्छा मालक व्हायची असते, पण मजबुरीनं आणि परिस्थितीमुळं काहीजण मजूर होतात. असलेल्या परिस्थितीत सुखानं जगण्याची सवय लागली की नसलेल्या गोष्टींचं दुःख जाणवत नाही. मनातून उतरलेल्या लोकांना मनातच काय, डोक्यातसुद्धा ठेवायचं नसतं. नवं मिळालं की जुनं अडगळीत पडतं, पण नव्यानं ऐनवेळी दगा दिला की मग जुन्याची किंमत कळते. मग ती वस्तू असो की माणसं. त्यांना घाबरू नका जे वाद घालतात, उलट त्यांना घाबरा जे कपट करतात. खूप खोल अर्थ दडलेला असतो या शब्दात, पण त्याचा अर्थ प्रत्येकालाच समजतो असं नाही. तो म्हणजे काही नाही. देखणी बायको नको, अडचणीत साथ देणारी बायको हवी. लहानपणी घड्याळ कोणाजवळ नव्हतं, पण वेळ प्रत्येकाजवळ होता. आता घड्याळ प्रत्येकाजवळ आहे, पण वेळच नाही. मनाचं स्वास्थ्य बिघडवणारे काही विषयाचं द एंड केलं म्हणजे आनंदी होण्याचा मार्ग खुला होतो. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख. छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. छंद जिवंत ठेवा. आयुष्याचा पेपर खूप कठीण गेला, कारण अभ्यास भावनांचा केला आणि पेपर मात्र व्यवहाराचा निघाला. आनंद देणं हाच आनंद मिळवण्याचा उत्तम मार्ग असतो. एखाद्यावर आरोप लावण्याआधी त्याचे पूर्ण बोलणे ऐकून घ्या. नाती तुटण्यापासून वाचतील आणि गैरसमज दूर होतील. उद्याचं सुख त्यालाच अनुभवायला मिळेल जो आज असलेल्या परिस्थितीशी संघर्ष करतो. प्रत्येकाच्या आयुष्याच्या रथाचे स्वारथ्य करायला श्रीकृष्ण असतोच, आपल्या बापाच्या रूपात. चुका शोधण्याची आवड असेल तर सुरुवात स्वतःपासून करा, दुसऱ्यांपासून नाही. सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेतं, तर दुःख माणसाच्या धैर्याची परीक्षा घेतं. दोन्ही परीक्षांमध्ये जो उत्तीर्ण होतो तोच माणूस जीवनात नेहमी यशस्वी होतो. मानसिक विकृती आणि अपेक्षांचं ओझं नसतं, म्हणून बालपण रम्य असतं. सगळ्यांचं आयुष्य व्यस्त असतं, पण त्या आयुष्यात 2 क्षण तरी प्रेमानं जगा, कारण ते सगळ्यात स्वस्त असतं. वय वाढत जातं, आठवणी दाटून येतात. हलके हलके क्षण काटे देऊन जातात. आयुष्याचा प्रवास असाच असतो. विचार करण्याची पद्धत सुपाप्रमाणे असावी. दोष तेवढे काढून टाकायचे आणि गुण तेवढे शिल्लक ठेवायचे. मनापासून चांगलं वागलं की माणसं आपलीशी व्हायला वेळ लागत नाही, आणि नेहमी चांगलं वागलं की जोडलेली नाती टिकतात.